ओम नमः शिवाय माय यूट्यूब फॅमिली. कसा आहात तुम्ही? ठीक असाल, मस्त असाल, मजेत असाल. मी पण छान आहे. चला आता मी कुठं चालले तुम्हाला पुढे जाऊन दाखवते मी. चला जाऊ का बाबा? आम्ही आलो आता आकाशला. काय म्हणताय बाबा? गाड़ी चला गया फोन करके. हाँ, अब दूसरा गाड़ी आने वाले हमारा. अच्छा, कैसे हो बाबा? चल रहा है टाइम पास. टाइम पास है. टाइम पास है. क्या हुआ बाबा? तबीयत खराब की ड्यूटी करते हैं. हाँ ना, छुट्टी नहीं करते हैं. आएगा. 5 साल में 2 दिन छुट्टी किया जबरदस्ती. हाँ. डॉक्टर मना किया, 8 दे रहा. अरे बाप रे. 2 दिन किया फिर ड्यूटी किया. कितने साल हो गए यहाँ पे जॉब कर रहे हो? हाँ, 4-5. 4 में क्या ख्याल रखो अपना. वेटिंग आकाशला म्हणजे आम्ही एवढा वेळ थांबतो ना इथं नेहमी. एवढं गर्दी नसतं, पण आज इतकी गर्दी आहे ना, वेटिंगला आहे अक्षरशः एवढं लाईन आहे. आणि इतकं छान आहे ना इथं गार्डन वगैरे. म्हणजे गार्डन म्हणायचं नाही, मेंटेन खूप छान आहे इथं. म्हणजे सगळ्या गोष्टींचं झाडी वगैरे अशी छान वाटतं, अशी बघायला पण छान वाटतं. एवढं मोठं आहे पण त्यांनी मेंटेन खूप छान ठेवलं इथं. मला तर इतकं आवडतं, माझं फेवरेट आहे. जेव्हा जेव्हा आम्ही येऊ ना, पण आम्ही इथंच म्हणजे ते तुळशी वृंदावन आहे. इतकं सुंदर वाटतं ना अशी बघून. पण मला आले की इथं हे माझा फेवरेट आहे जागा. छान वाटतं. अगरबत्ती बघा केवढं मोठं आहे अगरबत्ती. नेहमी असतो हा, नेहमी अगरबत्ती एवढा मोठा असतोच. म्हणजे किती छान वाटतं अशी बघायला पण. पर्स माझा आतमध्येच आहे माझा. हो चलो. आता फायनली आमचा मेन माणूस आले. आम्ही चाललो आहे आतमध्ये. म्हणजे मिळतो आता काय माहिती, वेटिंगला आहे का माहीत नाही, पण मिळेल आम्हाला आता आतमध्ये. वा, आता सगळ्यांचं चाललं आहे फोटोशूट. आम्ही पण करणार नंतर फोटोशूट. इथं आले की सगळ्यांचा फोटोशूट. चला सर नाही रे काय म्हण, मला कॅमेऱ्याचं काहीतरी झालेलं आहे मला असं. त्यांची मैत्रिणी भेटले इथं. म्हणजे ते ताईचा असं स्वभावच असतं सगळं. जिथं जाईल की तिची मैत्रीण वगैरे असे करणं वगैरे किती छान. आता फोटो सांगा करतो. नाव दे, या नाव सांगा, नाव सांगा तुमचं पण. तुमचं हां ना, हॅपी. किती छान बघा, एवढं काम करून सुद्धा किती हसरा चेहरा आहे. एकदम खूप छान. मैत्रिणी काही जिथं जाईल ना तिथं त्याची मैत्रिणी असतातच. हां ना, खूप छान वाटतं. बरं वाटतं, बरं वाटतं ना. मलाही बरं वाटतं भेटतं. छान वाटतं. आम्हालाही लागतं पोरगं कुठे आहे? कोणाचं पोरगं आहे ना? मी बारी थँक्यू. मला नव्हतं माहिती, आत्ता ताई बोलली मला की असं असं आहे दोघी म्हणून. माझ्या मुलीचे छान वाटतं त्यांना. खूप छान. मला खरंच खूप बरं वाटतं. मला अशी माणसं आवडतात माहिती आहे का, असे हसून खेळून वगैरे असे राहणार. बाय बाय. ही गर्दी असते ना इथं, तुम्हाला दाखवते की म्हणजे फुल डे. म्हणजे एवढं सकाळी नाश्त्याला सुद्धा वेटिंगला आहे. एवढं म्हणजे की मोठं नाही इथपर्यंत अशी म्हणजे फुल. आणि मेन म्हणजे तिकडं पण असंच आहे. म्हणजे इथं जसं आहे ना तिकडं त्या साईडला पण त्यांनी केलेलं आहे, तरी एवढं गर्दी आहे. इतकं छान वाटतं ना वातावरण, मस्त वाटतं. निघालो आता आम्ही इथनं. आता पुढचं आता किती वेळ लागेल माहीत नाही. काहीच नाहीये आता तुमच्या नाशिकमध्येच गर्दीला. नाशिकला इतका वेळाने आत्ता पाऊस सुरू झाला. म्हणजे आता सुरूच होईल आता इथे. हा ना, ऊन पण आणि पाऊस पण आहे. उतरले डोंगर दिसत पण नाही. डोंगर मस्त वाटतं वातावरण इकडं. एकदम मी झोपलेलो होते आणि बरोबर ह्या पॉईंटला येऊन मी उठले. मी अशी म्हणजे नाही का, भारी वाटतं, छान वाटतं असं. फाट आहे काय पण 11 फाट. हां 11 फाट. अच्छा मी काही बघितलं याच्या पुढे गेला होता तळेगाव. वडी इकडे गेला होता दिंडोरी. वडी दिंडोरी सरळ जायचं. दिंडोरी. आणि तुम्ही कुठल्या राहायला कुठे? तळेगाव. काय करता इथे? मासे. मला वाटलं मासे पकडायला. तिकडे भवानीचा डोंगर पण आहे. अच्छा तो दिसला का मंदिर? हां तिथं अशी भवानीचं मंदिर म्हणे तिथं पार त्या समोरचं डोंगर. आणि हे काय रे? अंबानीची कंपनी. अंबानीची आहे का?
ते अंबानीचं कंपनी कुठं कुठं नाही म्हणावं, तिथं कमीच आहे. म्हणजे म्हणूनच हे एवढं छान अशी तलाव आहे आणि अंबानीची हे कंपनी आहे वाटतं. आणि एवढं छान त्यांनी म्हणजे तलाव म्हटल्यावर ते स्वतःचंच असणार आहे त्यांचं, त्यांची कंपनी वगैरे. एवढा मोठा तलाव त्यांनी केले आणि एवढं साफसुथरं आहे ना, छान आहे अशी बसायला वगैरे. कचरा अजिबात नाही, अजिबात म्हणजे अजिबात कचरा नाही. हे महत्त्वाचं आहे मेन म्हणजे. तुळशीत नाहीत कस म्हणजे खूप अशी असे मोठे आहेत असे झाड यायचे. का छान छान असे तुळस इथं पण हे छान आहे ग. हे तर कुच्छ ते कवळं आहे बघतात ना. हे पण हे ओझरखेड. बापरे, माशा पकडतात वाटतंय ना. पूर्ण दिसतंय आता तर. बापरे, मगाशी केवढं दिसत हा ना. तर भात लावतात ते हे. अयो बाबा, परत गॉगलवाला का भारी वाटतं ना व्ह्यू. आणि सगळीकडे असे थोडं म्हणजे 2-3 छोटे छोटे धबधबे तर आहेच आहे. दिसत नाही तर एक धबधबा आहे इथे, एक छोटासा आहे, इथे एक छोटासा आहे. छान मोठाच आहे इथं पण धबधबा. छान आहे, छान आहे तो मोठा धबधबा. फायनली आलो. इतका सुंदर व्ह्यू आहे. अरे असं वाटतं डग अशी आकाशात अशी. आई साहेबांचं मंदिर इतकं भारी वाटतो ना. गर्दी आहे तसं म्हणायला गेलं तर. असं वाटलं गर्दी नाही आहे. तिकीटाचं तिथं आहे. आता तिकीट काढायला चाललो आम्ही. तिकीट काढायला चाललो आता. तिकीटचं बघतो काय. एवढं नाही आहे पण ठीक आहे पण गर्दी नाही म्हणता म्हणता गर्दी आहेच है ना. उतरले आता गर्दी. आपल्याला जाताना नाही जास्त वर गर्दी. वर भारी वाटणार. वरती छान भारी वाटत. मी म्हणत असते नेहमी तुम्ही आतमध्ये ना छान वाटतं असं. म्हणजे इथं नाही का अशी दुकानं वगैरे अशी बघा ना किती छान अशी. आता आम्ही चाललो आई साहेबांना भेटायला वरती. दर्शन वगैरे झालं ना मग काय टेन्शन नाही. काही नाही, मला असं वाटतं लवकर होईल दर्शन वगैरे. मला नाही माहिती म्हणजे आवाज येतं का नाही. माझा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे आवाजचा. आवाज येईल का नाही म्हणून नाही. म्हणजे म्हणताल तुम्ही आता तर जवळपास आलोच आम्ही. आता गर्दी आहे का नाही माहीत नाही वरपर्यंत. आता ते बघते. आता हात धुते. आता चप्पल ठेवलं ना तर हात धुवायला लागेल. लेफ्ट छान आहे यार. इथं आले की भारी वाटतं असं. पाणी आहे ना माझ्या ह्याच्यात. थँक्यू. अशी लाईटीचं ह्याच्यात आहे ना अजून ब्लॉगिंग छान येतात अशी. म्हणजे आतमध्ये म्हणजे ट्रेनपर्यंत पण दुकानं आहेत. म्हणजे सोडतच नाही दुकानवाले कुठे. बापरे गर्दी आहे. एवढं नाही आहे पण ठीक आहे. हे बघा असं आहे. ते असं आहे. इथून आम्ही चाललो आमचं. किती छान ना. आई साहेबांना जाणं मेन म्हणजे पाऊस काळात. ट्रेनमध्ये चाललं हे भारी आहे. बसते मनपाशी पोचलो. पाय म्हणजे अशी पार असं जावं लागतं. पोचलो गर्दी आहे. तिकडून उतरायचं आहे हा ना. आता चला आता चाललं वरती. आता लाईन आहे का नाही माहीत नाही. आता लाईन असावी आहे का बघा. पण आहे थोडासा पायऱ्या चढायला पण इतका नाही. बघू किती वेळ लागला. पहिले एका वेळा असं वाटतं लवकर. किती वेळ लागणार माहिती नाही. अर्धा पाऊण तास तर नक्की लागणार आहे लाईन. मोबाईल नाही गर्दी माकडं मोबाईल नाही इथं काही धंदे नाही.
स्वर्ग आहे राव खरंच. महाकाळ इतका आगाव आहे आणि ओटीच घेतलं आणि त्याईनं पण आहे थोबाड्या त्याईनं पण ते बिचारे ओटीच घेऊन पळाला सुटले ना काय माहिती एकदमच अशी लाईन आता पुढं जायला लागल्या. चला 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 पळत जायचं लागलं आपल्याला. एक वर घ्या ना माझं घर ना तसं. देवीचं दर्शन घ्या. हे बघा देवी दिसते किती छान वाटतंय. नाही घ्यायचं खरंच दर्शन घ्या. खूप छान वाटतं. जवळला मला नाही वाटत दिसेल एवढं पण इथून छान वाटतंय. ढगामध्येच आहे पूर्ण अशी ढगातच आहे. खूप छान दर्शन झालं आमचं. म्हणजे गुरुजी असले की दर्शन आमचं चांगलंच होतं. खूप छान झालं दर्शन वगैरे काही वगैरे भारी वाटलं दर्शन घेऊन. हे बघा ढग पूर्ण ढगाने भरलेले. आता असं खाली गेल्यावर पूर्ण ढगानेच भरलेलं असतं. आता असं वाटतं मी ढगातच आहे. माझा आत्ता घर दिसायला लागले खाली जसं येतं तसं आपण. ते छान वाटतं. आता आलो खाली फायनली दर्शन झालं. आता खाली फायनली खाली आलो. अजून बाहेर जायचं अजून आमचं सगळं घेऊन फार अशी पूर्ण अशी तेच लावतात अशी घेऊन ना म्हणून एवढं नाही. आणि अशी पादुकाला पण आपलं डोकं ठेकत नाही म्हणजे हाईट कमी असले की ते एक प्रॉब्लेम आहे. बघा गाईस दर्शन घेऊन आता पूर्ण बाहेर आलो आणि आत्ता वाजले 6:30. इतका छान दर्शन झालं ना देवी आईचं खरंच म्हणजे खूप छान आहे. आजचा ब्लॉग माझं खरंच खूप छान झालं म्हणजे तसं म्हणायला गेलं तर व्हिडिओ इथंच एंड करते. असं वाटत होतं की म्हणजे देवीपाशी गेले ना मी असं वाटलं की आईसाहेबांपाशी डगतच गेले मी अक्षरशः. अशी छान वाटत होतं. खूप छान दर्शन झालं माझं तरी. आणि खरंच असं वातावरणामध्ये आईसाहेबांना येऊन भेटणं म्हणजे खूप छान वाटतं. मेन म्हणजे आईसाहेबांनीच बोलवले. इथंच मी व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज गाईज सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईज.